सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस राजकीय आरोप प्रत्यारोप वाढताना पाहायला मिळत आहेत। आपल्याला काल पुण्यामध्ये एक सभा झालेली आहे ज्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याच सभेमध्ये आमदार सुरेश धस यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एका प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे। या प्रकरणामध्ये जे खंडणीचं प्रकरण आहे आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये 2 कोटीची डीलचा आरोप आहे। मात्र काल सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केला। ही 2 कोटीची नाही तर 3 कोटीची डील होती आणि ती तोडपाणी करत 2 कोटीवर ठरवण्यात आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी एक नाव घेतलेलं होतं नितीन बिक्कड। नितीन बिक्कड हे या आवादा कंपनीशी संबंधित आहेत आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी त्यांच्यासोबत आवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड हे पण होते आणि ही डील जी आहे 2 कोटीची करण्यात आलेली आहे असा आरोप केलेला आहे। आपल्यासोबत तेच नितीन बिक्कड आहेत, यांच्याशी बोलणार आहोत। सर, हे जे आरोप होत आहेत, तुम्ही त्या डीलमध्ये होतात या खंडणीच्या प्रकरणामध्ये आणि ती तोडपाणी जी आहे ती त्यावेळेस तुम्ही पण तिथं होतात धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी। 14 ते 19 जून दरम्यानचा हा संपूर्ण प्रसंग आहे। त्यावेळी तुम्ही कुठं होतात आणि या संपूर्ण आरोपासंदर्भात काय बोलणार? सर्व म्हणजे मी पहिल्यांदा पाहिलं तर ही जसं म्हणजे बातमी पाहिली मी, ही सर्व खोटी आहे। आणि 14 तारखेला बोलले तर 14 तारखेला मी गावी होतो आणि 14 नंतर एक 2-3 दिवसानंतर मी मुंबईला होतो। मुंबईला आल्यानंतर मी पूर्ण आठवडा हा मुंबईमध्ये होतो आणि मुंडे साहेबांचं किंवा वाल्मिक अण्णाशी माझं काही कॉन्टॅक्ट म्हणतात, यांचा अजिबात माझा कसलाही कॉन्टॅक्ट नाही किंवा त्यांना मी कधी भेटत नाही। मुंडे साहेबांना भेटतो पण कधी भेटतो जेव्हा माझ्या पक्षात होते, पक्षाचे नेते होते, जेव्हा मी आमचा राष्ट्रवादी गट हा एकत्र होता त्यावेळेस। त्याच्यानंतर एक वेळेस मी 25 जूनला मी मुंडे साहेबाकडे गेलो होतो। माझं एक पर्सनल काम होतं त्यांच्याकडं, धाराशिवच्या सीओला फोन करायचा होता, त्या संदर्भात मी त्यांना भेटायला गेलो होतो। त्या संदर्भात भेटून माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही वाटलं तर माध्यमातून दाखवू शकतो मी तुम्हाला। हा व्हिडिओ आहे, याच्यात आवाज पण स्पष्ट येतो, याच्यामध्ये क्लिअर कट। ह्या माझ्या कामासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो। हे धनंजय मुंडे यांचा शासकीय निवास, हा शासकीय निवासस्थान आहे, पण ह्याची तारीख आहे 25 ते 26 जून। 2 दिवस मी लगातार गेलो होतो। 25 ते 26 जूनला हा व्हिडिओ आहे। तर 2 दिवस जाऊन मला साहेबांची भेट झाली आणि साहेबांनी माझं एक पर्सनल म्हणजे धाराशिवच्या सीओकडे काम होतं, त्यांनी ते माझं काम पण फोन करून फेक दिलं। ह्याच्यामध्ये आवाज पण तुम्हाला स्पष्ट दिसतोय तुम्हाला। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत तुमचा काय कॉन्टॅक्ट आहे? तुम्ही यांच्या त्या अगोदर तुम्ही कधी भेटले होते? त्यांचे तुमचे काय संबंध आहेत? आणि शासकीय निवासस्थानापर्यंत अनेक लोक जातात, या संदर्भात काय सांगाल? तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? नाही, माझा त्यांच्याशी कसलाही संबंध नाही आहे। माझा कधीही माझा कॉल झालेला नाही, ना धनंजय मुंडे साहेबाशी झाला किंवा वाल्मिक अण्णा कराडशी यांची कधीही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे। मी स्वतःहून फक्त तिथली माहिती घेऊन, साहेब आहेत का नाही ते घेऊन माहिती घेऊन मी तिथं गेलो होतो भेटायला आणि भेटून माझं काम करून मी निघून आलेलो आहे। मस्साजोगचं हे जे प्रकरण झालेलं आहे, तुमचा आणि आवादा कंपनीचा काय कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाशी तुमचा संबंध जोडला जातोय? हा काय अँगल आहे की मस्साजोगमध्ये ज्या विंडमिल लागलेल्या आहेत त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे संपूर्ण प्रकरणाशी? मस्साजोगमध्ये जे सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे ते माझ्या मावस भावाच्या नावावर आहे, पण तो मुंबईमध्ये असो म्हणून मी गावाकडलं त्याच्या नावावर 2-3 कामं घेतलेले आहेत, 2-3 कंपनीचे। त्याच्यामध्ये एक कंपनी म्हणजे आवाडा कंपनी। आवाडा कंपनीमध्ये माझं साहेब लोकांशी कॉन्टॅक्ट आहे, तिथं मी काम करतोय आणि 8 ते 9 महिन्यापासून तिथं जसं कंपनी चालू झाली त्यावेळेसपासून मी तिथं सिक्युरिटी आणि गाड्या प्रोव्हाइडचं काम करतोय मी तिथं। आणि माझा तिथला कुठल्याही ह्यांच्या खंडणीशी कसलाही रोल नाही। तुम्ही कुठल्याही जर पोलिसांनी मला चौकशीला बोलवलं तर मी प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशीला सामोरं जाईल। तुम्ही मस्साजोगमध्ये तुमची सिक्युरिटी आहे असं सांगताय। ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं, ज्या दिवशी तुमचा जो सिक्युरिटी गार्ड आहे तिथलं मारहाण झाली, संतोष देशमुख तिथं गेले, ॲट्रॉसिटीची केस होती, यावेळी तुमची काय भूमिका होती आणि काय तुम्ही प्रक्रिया केली? मला सकाळी 10 वाजता सुपरवायझरचा फोन आला, 10 ते 11च्या दरम्यान सुपरवायझरचा फोन आला की अशी घटना, तिथं आपल्या सिक्युरिटी गार्डला मारहाण झाली। तोपर्यंत तो सुपरवायझर तिथं पोहोचला होता। मी त्याला फोन केला की म्हणलं काही मदत लागली तरी आपला गार्डवर जर आपल्याला जर काही मारहाण झाली असेल तर आपण डायरेक्ट पोलिसांना रितसर कंप्लेंट द्या। माझा सुपरवायझर हा तिथं सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा पोलीस स्टेशनला होता आणि जी मदत करता येईल ती मदत त्यांना तिथं माझ्या सुपरवायझरनी यांच्यासाठी गार्डसाठी केलेली आहे।
तुमच्यावर अजून काही आरोप केलेले आहेत सुरेश दस यांनी, की तुम्ही तुमच्या पायाला स्वतःहून गोळी मारून घेतली आणि त्यानंतर ज्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते चुकीच्या पद्धतीने बळकावले. या सगळ्या आरोपासंदर्भात काय बोलणार? माझ्या एकतर पायाला कधीही गोळी लागलेली नाही आणि मी स्वतःहून मारून घेतलेले नाही आहे. माझ्यावर 1.5 ते 2 वर्षापूर्वी हल्ला झाला होता. सगळ्या चॅनलला त्यांनी बातमी लागली होती, सगळ्या चॅनल लावली होती. माझी केस ही अजूनही चालू आहे कोर्टामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्यावर कुठलाही म्हणजे पायाला गोळी झाली नसताना तरी कुणाला म्हणजे दस साहेबांना हा कोण माहिती देतंय याचा सुद्धा सगळा छडा लागला पाहिजे याच्यामध्ये. कारण माझ्यावर कुठलाही मला स्वतःला कधी गोळी लागलेली नाही आणि त्याचा कुठलाही म्हणजे अजून तपास चालू आहे कोर्टामध्ये, पण त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. त्या ह्या प्रकरणामध्ये कंपनीच्या वतीने 2 नावं घेतल्या जात आहेत. सुरेश दस यांनी काल भाषणामध्ये पण ती नावं घेतलेत, शुक्ला आणि तांबोळी. हे लोक नेमकं कोण आहेत आणि यांचा तुमचा काय संबंध आहे? आणि ह्या खंडणी प्रकरणामध्ये 50 लाख रुपये देण्यात आलेले होते आणि त्यानंतर कृष्णा कुटे यांच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट भेटलं. ह्या आरोपांबद्दल काय बोलणार? माझं परत विचार ऐकलं. हे जे कंपनीमधले जो 2 अधिकारी आहेत, शुक्ला आणि तांबोळी, यांचा तुमचा काय संबंध? आणि ही जी खंडणी झालेली आहे त्यामधले 50 लाख रुपये ऑलरेडी देण्यात आलेले आहेत आणि ह्या डील नंतर तुमच्या भावाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं असं पण त्यांनी नाही. मग ह्या डीलच्या आधी नाही, याच्या आधी मी तुम्हाला पेपर देऊ शकतो. त्याच्या आधी 2 महिन्यापासून माझं सिक्युरिटीचं, जसं कंपनी आली त्याच्यानंतर माझं सिक्युरिटीचं काम चालू आहे. आणि शुक्ला साहेब हे मुंबईतलं ऑफिस बघतात, त्यांना भेटणं माझं कधी मिटिंग असते किंवा काही असेल प्रॉब्लेम असेल सिक्युरिटीबद्दल, पेपरवर असेल किंवा काही अजून अडचणी असेल तर त्यांना मी जाऊन भेटतो. राहिली गोष्ट तांबोळी साहेबांची, तांबोळी साहेब हे तिथं साईडवर असतात, पण साईडवर मी काही जास्त जात नाही. कधी काही प्रॉब्लेम असेल सुपरवायझर हे जातात, त्यांच्याशी माझा काही जास्त संबंध नाही आहे त्याच्यामध्ये. खरं तर आता तुम्ही म्हणताय हे राजकीय आरोप आहेत. नेमकं सुरेश दस नितीन बिक्कड यांना टार्गेट का करत आहेत आणि काय या मागचं राजकारण आहे? मी एक वंजारी म्हणून टार्गेट केला जातोय, कारण मी तिथं माझी सिक्युरिटी आहे, ह्याच्यासाठी मी टार्गेट होऊ शकतोय. आणि धनंजय मुंडे साहेबाचं ते वंजारी आहेत किंवा एक जातीवादाविषयी तिथं चालू आहे, त्याच्यामुळे टार्गेट होऊ शकतो मी. त्याच्यामध्ये माझं आणि त्यांचं कुठलंही संभाषण नाही. तुम्ही कॉल डिटेल पोलिसांनी काढलं तरी काही त्याच्यामध्ये तथ्य निघणार नाही की वाल्मिक कराडांशी कधीही कॉल डिटेल नाही. कंपनीच्या साहेबांना माझी भेट होती, ती बी कामासंदर्भात होती, ती वैयक्तिक भेट होती, पण त्यांना त्यांची कधी मी डीलविषयी किंवा त्यांची कधी मिटिंग करून दिलेली नाही. ह्याच्यामध्ये माझा अर्थात काही संबंध नाही आहे. शेवटचा प्रश्न, हे तुम्ही म्हणताय राजकीय आरोप आहेत, याच्यामध्ये तथ्य नाही. कायद्याच्या भाषेमध्ये याला डेफिमेशन म्हणतात की आब्रू नुकसानी. तर या संदर्भात तुम्ही काही कारवाई करणार आहात का? पुढचं काय लीगल कारवाई असणार आहे तुमची? मी या संदर्भात नक्कीच कारवाई करणार आहे. मी काल अचानक म्हणजे माझं भाऊ ॲडमिट आहे इथं हॉस्पिटलला, त्याच्यासाठी मला मुंबईला यायला लागलं. मी नक्कीच गेल्यावर त्यांना वकिलादारावर नोटीस पाठवून देईल. तर हे होते नितीन बिक्कड, ज्यांच्याबद्दल काल सुरेश दस यांनी काही आरोप केलेले होते की धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी सातपुडा जो आहे तिथं 16 ते 19 जूनच्या दरम्यानमध्ये 14 ते 19 जूनच्या दरम्यानमध्ये एक डील झालेली होती आवादा कंपनीची. हे जे प्रकरण आहे खंडणीचं, हेच प्रकरण पुढे जाऊन संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण ठरतं आहे. याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसुद्धा त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे 14 तारखेपर्यंत. हे संपूर्ण प्रकरण इंटरलिंक्ड कुठं तर दिसत आहे असा सुरेश दस यांचा पण आरोप आहे. आणि जो खंडणीतला मास्टरमाइंड आहे तोच हत्येतला मास्टरमाइंड आहे असे पण मोठे आरोप होत आहेत. तर नितीन बिक्कड यांच्यावर जे काही आरोप केलेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांची बाजू जाणून घेतलेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदम सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.